छत्रपति संभाजीनगर से बड़ी खबर है। भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने महावितरण कार्यालय के सामने स्मार्ट मीटर के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। पार्टी का कहना है कि गुपचुप और जबरदस्ती लगाए गए स्मार्ट मीटर हटाए जाए और बढ़े हुए बिजली दरों को आधे से कम किया जा सके। बिजली कटौती और मराठवाड़ा क्षेत्र के साथ हो रहे अन्याय के खिलाफ आवाज उठा रहे हैं। प्रदर्शन में ये भी कहा गया है कि जनता की सहनशीलता का फायदा उठाकर बिजली महंगी बेचना गलत है। भारतीय कम्युनिस्ट पार्टी के शहर सचिव अभय टाकसाल ने बताया कि स्मार्ट मीटर के विरोध में यह आंदोलन जारी रहेगा। गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून आम्ही लोकांना इशारा देत होतो की या सरकारचा भरोसा नाही, भाजपचा भरोसा नाही। हे स्मार्ट टीओडी हे सरकार जर पुन्हा आलं तर हे स्मार्ट टीओडी मीटर आणेल आणि हे विजेचे दर वाढवतील। हा इशारा दिलेला असतानाही लोकांनी परत भाजपला सत्तेत आणलं आणि आम्ही जे म्हणलो ते खरं ठरलं। बावनकुळे खोटं बोलले होते हे लोकांच्या लक्षात आलं। आता दादा कॉलनी, कैलासनगर आणि इतर भागातले लोक या ठिकाणी आलेले, त्या ठिकाणी गुपचूप स्मार्ट मीटर लावले। फडणवीस पुन्हा खोटं बोललेले की स्मार्ट मीटरवर बंदी आहे आणि जे लावतील त्यांना 10% सूट आहे। म्हणजे काय म्हणजे स्मार्ट मीटर लागणार आहेत, टीओडी मीटर लागणार आहेत। आणि या ठिकाणी औरंगाबादच्या अनेक ठिकाणी, संभाजीनगरच्या अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर गुपचूप लावून टाकले। आम्ही सोडणार नाहीये त्या सरकारला। लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही जर घरात बसलात तर तुमचे भविष्यामध्ये लाखो रुपयाचा डाका तुमच्या घरावर पडणार आहे। त्यामुळे तुम्हाला घरातून निघून इथं यावंच लागेल। आणि एक खोटारडेपणा सुरू आहे, एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे। ते षडयंत्र मध्ये म्हणजे या वीज कायद्याच्या कलम 47(5) प्रमाणे तुम्हाला मीटर ठरवण्याचा अधिकार आहे असं खोटं सांगितलं जातंय। एक PDF पाठवली जाते, फॉर्म पाठवला जातो, तो खोटा फॉर्म आहे। तो फॉर्म पाठवल्यानं काही होणार नाहीये। लोकांना रस्त्यावर यावं लागेल। तुम्ही जर 2003चा हा जर वीज कायदा 47(5) वाचलं तर त्या फॉर्म मध्ये जे लिहिलेले ते याच्यात नाहीये। याच्यात सगळं आपल्या विरोधात आहे। अटल बिहारी वाजपेयीने आणलेला हा कायदा आहे, हे सगळं आपल्या विरोधात आहे। रस्त्यावर उतरावं लागेल। आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर लावू नका, लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। त्याचबरोबर अघोषित लोड शेडिंग सुरू झालेली आहे। पूर्वी मेसेज यायचे की अमक्या वेळेपासून अमक्या वेळेपर्यंत लाईट बंद राहील, कधी बंद करू लागले, लोड शेडिंग करू लागलेले। पुण्या मुंबईला करून दाखवा बरं तुम्ही फडणवीस। पुण्या मुंबईच्या पायाशी लोन घेता आमची मुंबई तोडायला निघालात, गुजरातला द्यायला निघालात तुम्ही, तिकडे लोड शेडिंग करून दाखवा बरं। मराठवाड्यावर काय अन्याय करता? त्यामुळे आता मराठवाड्यातला माणूस जागा होऊ लागलेला आहे। लोड शेडिंग बंद करा। त्याचबरोबर तुम्ही जे नवीन वीज दर मंजूर करून ठेवलेले ते देखील रद्द केले पाहिजेत। प्रत्येकाला आता इथून पुढे 20 रुपये प्रति युनिट भरावे लागणार आहे। ज्याच्याकडे सोलर आहे त्याचं 3.5 रुपयाने घेणार आणि त्याला 17.5 देणार। त्यामुळे सोलार वाले भाऊ बहिणींनी तुम्हाला पण इथं रस्त्यावर यावं लागेल। म्हणून आमचं आव्हान आहे, आज पुन्हा निवेदन देणार आहोत, परंतु निवेदन दिल्यानंतर लगेच होईल असं नाही। इंग्रजांच्या पेक्षा खतरनाक हे सरकार आहे। इंग्रज तरी बोलायचे, हे सरकार बोलत पण नाही, ऐकत पण नाही, गुंगे बहिरो की सरकार आहे। आणि त्यामुळे लोकांना रस्त्यावर यावं लागेल। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी 1 तास लोकांना द्यावा लागेल असं आमचं आव्हान आहे। आम्ही आता पुढच्या महिन्यात पहिल्या बुधवारी पुन्हा 10 वाजता इथं येणार आहोत। सर्वांना इथं यावं लागेल आणि जर आले नाही, घरीच बसून राहिले तर तुम्ही किती पैसे कमवा, तुम्हाला गमवावं लागणार आहे। तुम्हाला खटाखट हजारो रुपयाचे बिल भरावं लागणार आहे। एवढं एक आवाहन करतो आणि सरकारला पुन्हा इशारा देतो की अजूनही तुम्हाला लोकांनी बहुमत दिलेले, या लोकांचं काहीतरी ऋण फेडा आणि या लोकांवर अन्याय अत्याचार करणं बंद करा, त्यांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा, हे स्मार्ट मीटर काढून घ्या आणि वीज दर वाढ रद्द करा, लोड शेडिंग रद्द करा।